हॅलो शैला मावशी. अरे वा, नाव लक्षात आहे तुझ्या. मला वाटलं मावशीला विसरून गाठोड्यात गुंडाळून माळ्यावर टाकलंस की काय. असं का बोलतीयस तू? आणि हे बघ मावशी, मी तुझ्यावर चिडायला हवं, कळलं ना? तुला माझी आठवण येत नाही, मला तुझी येते रोज आठवण. तुलाच माझ्याशी बोलावंसं वाटत नाही. ह्या हे असं आहे, तू ना पक्की मुंबई करीण झालीयस. थांब, तिकडे येऊन ना तुला चांगला मार देते. लहानपणी द्यायचे ना मस्ती केल्यावर तसा. चालेल, ये. त्या निमित्ताने माझ्या घरी तरी येशील रत्नागिरी. काय ग, पण फोन कसा केलास? काही खास आहे का? अगं, आज एका गोष्टीमुळे ना तुझी खूप आठवण झाली मला. आज तुझ्या आवडीची एक गोष्ट केली आहे मी. काय ग? अगं, तू ओळख ना. मावशीच्या हातचं सगळ्यात जास्त काय आवडतं तुला? घाऊन घातलं. हो, घाऊन घातलं केलंयस? बरोबर. आता कसं ओळखलंस? तोंडाला पाणी सुटलं की नाही? पाणी? मला असं दिसू लागलं ते डोळ्यासमोर. मावशी, मला आत्ताच्या आत्ता हवंय ते. अगं, मग लगेच ये की इकडे. नाहीतर मी असं करू का, तुला मोबाईलवर एक छानसा फोटो काढून पाठवते. वा, मस्त जळवतीयस मला, छान आहे. पण नाही मावशी, खरंच किती वर्ष झाली ग तुझ्या हातचा स्वयंपाक खाऊन. मावशी, मला खूप आठवण येते तुझी, खरंच खूप आठवण येते. म्हणजे गावचा विचार केला ना की फक्त तूच दिसतेस. आता मावशी काय करत असेल? अंगण सारवत असेल का? घर आवरत असेल का? स्वयंपाक करत असेल का? काहीतरी खाऊ करत असेल का? तर आणि मला नाही का ग येत तुझी आठवण? डोळ्याला डोळा लागत नाही माझा. तुझी आई वरून बघत असेल, जाताना सांगून गेली, माझ्या लेकीला नीट सांभाळ. आणि मीही म्हटलं होतं तिला, जीवात जीव असेपर्यंत तुझ्या लेकीला काही कमी पडू देणार नाही. हा, आता तुझ्या लेकीलाच मावशीबद्दल काही वाटत नसेल तर मग तू राहू दे. म्हणजे काय काय म्हणायचंय तुला? अशी काय वाईट वागले मी तुझ्याशी? चांगलं तरी काय वागतेस ग? कानी कपाळी ओरडून ओरडून थकले मी, पण कुणी माझं ऐकत असेल तर शपथ. झालं, तेच मला वाटलं, अजून तू विषयावर आली कशी नाहीस? मग तू कधी तो विषय मनावर घेणार ते सांग. हे बघ मिरे, मला ना तुझ्या आईकडे जाण्यापूर्वी तुझा सुखी झालेला संसार बघायचाय, लक्षात ठेव. का तुला सारखं असं काहीतरी बोलायचं असतं ग? हे बघ, तुला काही होणार नाही मावशी, कळलं ना? अगं बाळा, मी तुझ्या काळजीपोटीच बोलते ना. आणि हे बघ, मला फक्त लग्नाबद्दल बोलायचं नाहीये. तू तुझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करतेस, क्लासची जबाबदारी समर्थपणे पेलतेस. अगं, पण त्यात तुझ्या स्वतःच्या आयुष्याचं काय? ते असं वाऱ्यावर सोडून नाही ना चालत बाळा. हो मावशी, पटतंय मला, पण नाही नी बीड नाही. लग्नाचं वय उलटून चाललंय तुझं आता. पुढे होणारे त्रास ना आता नाही कळणार तुला. आणि फक्त मी मनावर घेऊन काय होणार? तू नको का मनावर घ्यायला? मी इतक्या लांबून कसं आणि किती करणार? मावशी, असं नाहीये ग, मी करतेय विचार, पण कामाचा व्याप इतका आहे ना की. ए मिरे, सगळं जग हेच करतं. कामाचा व्याप सांभाळून स्वतःचा संसार सुद्धा सांभाळतात. तुझ्या आई बाबांनी नाही सांभाळला, मी नाही काम सांभाळून तुला लहानाचं मोठं केलं. मावशी, हे बघ, मान्य आहे मला तुझं. ते काही नाही, आता मी तुझं काही ऐकणार नाही. मी अगदी मनावर घेतलंय. तिकडे येऊन ना छडी घेऊन तुझ्या मागे लागते की नाही बघत. हॅलो, तू विसरली आहेस का मी एक शिक्षिका आहे? एका शिक्षिकेला तू छडीची भीती दाखवतीयस? हे बघ, तू शिक्षिका असशील तुझ्या विद्यार्थ्यांसाठी, माझ्यासाठी तू एक हट्टी मुलगीच आहेस. आणि तुला सरळ कसं करायचं ना ते मला चांगलंच ठाऊक आहे. बरं, ठीक आहे, तू दे मला फटके. त्या निमित्ताने इथे तरी येशील ना मुंबईला माझ्या घरी? हो, आता तुझ्या लग्नासाठीच येणार मी. एक चान्स सोडत नाही तू मावशी या विषयावर यायचा, खरंच नाहीच सोडणार. पण खरं सांगू मिरे, तुझ्याशी बोलून खूप बरं वाटलं ग. बाकी मजेत आहेस ना? हो हो, सगळं मस्त आहे मावशी. बरं, ठेवू फोन, नंतर बोलू निवांत. चालेल, काळजी घे. चल, बाय. मीराबाई, आता काही ही मावशी स्वस्थ बसणार नाही. हो, बरं झालं, खरंच
ए काका, आता तरी झालंच का समाधानी? आता तरी पटलं का आमचं म्हणणं? अरे न पटायला काय झालंय, पण आपण सांगत होतो तेव्हा पटलं नाही, डॉक्टरने सांगितल्यावर पटलं. तुला सांगतो ना, सोनाराने कान टोचलेले बरे असतात. नाही पण खरंच खरंच पटलं मला. आता मी स्वतःवर ताबा ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करीन. हे तू उघडपणे मान्य करतोयस ना, हेच काय कमी नाहीये, कळलं ना? काय तू वेडा आहेस हे. काय वहिनी काय रे तू? चला आता घरी लवकर, काम खोळंबली आहेत. चला चला. एक मिनिट, आता जर का तू मान्य केलेस की तुझी हडळ अस्तित्वात नाहीये, माझी हडळ अरे म्हणजे तुला दिसायची ती हडळ आता अस्तित्वात नाहीये. एक मिनिट, या शंकाचा काय उपयोग? खरं आहे, शंकाचा काहीच उपयोग नाही, कारण हडळच नाही म्हणजे तिची जादूही नाही, आणि जादू नसेल तर शंका काय करायचा आहे? अरे मग घे तो शंख आणि टेकून दे लांब वर. ठीक आहे. वा मोहन, किती भोळा आहेस रे तू. आज तुझा हा स्वभाव पहिल्यांदा मला खूप आवडलाय. कमाल, आय एम प्राऊड ऑफ यू काका. इस बात पे घर पे जाके एक मस्त पैकी चहा झाला पाहिजे. हा. काय चहा होऊ दे, मी करणार नाही हा चहा, सांगून ठेवते. एक मिनिट, तू कशाला करायचंय? काका करणार आहे आज आपल्या सगळ्यांसाठी. मी चहा करीन, पण मी जरा क्लासवर जाऊन घरी येतो मग चहा करतो. आता क्लासवर कशाला? नाही हं? वहिनी ऐक, आपल्या घरी ठेवलेला शंख फेकून दिला, तसा गोडबोलेबाईंकडे जो शंख ठेवायला दिला होता ना, तो सुद्धा फेकून दिला पाहिजे ना. हा, बरोबर आहे बरोबर आहे, मग. पण लवकर ये, लवकर. कळलं ना? हो. हा, नाहीतर काहीतरी दुसरे उपद्व्याप करून ठेवशील तिकडे. नाही वहिनी, तुम्ही जा घरी, मी येतो. लवकर ये हा. हो लवकर येतो. चला, वाट काका. बघतोय तुझी. चला चला, बरं झालं एकदा. हा मॅडम, कुठे येऊ? हा, जा तिच्याकडे लवकर आणि तिला दिलेला शंख पण ना लगेच फेकून दे, म्हणजे मी तिचा जीव घ्यायला मोकळी. मज्जा. मॅडम अष्टपुत्रे, हळू काय करताय तुम्ही? नाही तर मॅडम, तू दगड दिसलाच नाही, दडपडून पडलो मॅडम. ऐका ना, मी तुम्हाला आता मॅडम, मी तुम्हाला, मला महत्वाची गोष्ट तुम्हाला ही सांगायची आहे. गेले काही दिवस कसा वागत होतो तुम्हाला माहितीये, म्हणजे अगदी वेड्यासारखा वागत होतो. मला हडळ दिसते म्हणत होतो, पण मॅडम तसं काही नाहीच आहे, हडळ वगैरे असं काही नाहीच आहे. अष्टपुत्रे, हेच तर मी तुम्हालाही सांगत होते ना. तुम्ही पहिल्यांदा जेव्हा मला सांगितलं तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की हडळ असं काही नाहीच आहे. बरोबर आहे मॅडम, पण आता मला पटलंय ते. मी एका मानसोपचार तज्ञाकडे गेलो होतो, त्यांनी मला सांगितलं की हडळ वगैरे असं काही नसतं, आणि मला 100% पटलंय मॅडम. नक्की पटलंय ना तुम्हाला? म्हणजे काय मॅडम, पटलं म्हणजे पटलंच आहे. त्या मानसोपचार तज्ञांनी मला सांगितलं हे सगळे मनाचे खेळ आहेत, तेव्हा मनाचे खेळ आपण खेळवायचे नाहीत. मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक, मनात विचार यायलाच द्यायचे नाहीत हडळ आहे वगैरे, कारण हडळ वगैरे काही नसतंच. बरं मॅडम, तुम्ही मला इथे का बोलवलं? हो, मी तुम्हाला तो शंख तुम्ही मला दिला. मॅडम अष्टपुत्रे, काय अहो, काय असं काय करताय मॅडम? तो शंख नव्हता का तुमच्याकडे ठेवायला दिलेला? तो परत द्या मला. अष्टपुत्रे, तो शंख मला तुम्हाला द्यायचा होता, पण 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 काय मॅडम, हरवलाय का? मग बरंच झालं, सुंठी वाचून खोकला गेला, नाहीतरी तो फेकूनच द्यायचा होता. हो, हरवला नाहीये, आहे तो माझ्याकडे. मग द्या ना. अष्टपुत्रे, तुम्ही इतक्या मनापासून दिलाय, आणि काल मी जरा ओव्हर रिॲक्ट झाले, त्यामुळे सॉरी. नाही ठीक आहे मॅडम, पण तो शंख मला द्या ना परत. तुम्हाला नकोय ना तो, मला द्या ना. असं काय करताय तुम्ही? हो, एकदा दिलेलं गिफ्ट परत घ्यायचं नसतं अष्टपुत्रे. अरे काय पोरखेळ आहे, पटकन घे शंख आणि दे फेकून. पण मॅडम, असं फिरायचं नाही आता. तुम्हाला शंखाची गरज नाहीये की नाही? तो शंख मला द्या परत, बघू. अगं दे ना. अष्टपुत्रे, मी मान्य करते की मी तुमच्या भावना दुखवल्या आहेत. हो मॅडम, खड्ड्यात गेल्या भावना. भावना महत्वाच्या नाहीत मॅडम, गरज महत्वाची आहे. आता त्या शंखाची तुम्हाला गरज नाहीये ना, पण त्या शंखाची मला गरज आहे. तो फेकून देणं गरजेचं आहे, म्हणून मला द्या. नाही देणार मी तो शंख. बघा मॅडम, तो शंख मला परत द्या. उगाच मला आवाज ठरवायला लावू नका. त्या शंखाची तुम्हाला गरज नाहीये, तो शंख मला द्या, बघू परत.
कसं हा शंख फेकून देऊ, त्याची आपल्याला काही गरज नाहीये, म्हणजे आपल्याला नवीन सुरुवात करता येईल. शंख फेकून दिला? हो, बरं वाटतंय आता तुम्हाला? बरं वाटतंय मॅडम, बरं वाटतंय. निघू मी? ही जा मॅडम, काळजी घ्या. चला, शंख फेकून दिला, माझीही काळजी मिटली, मी पण निघतो. चला, 2 शंख तर फेकून दिले. आता मीरा गोडबोलेला माझ्यापासून कोणीच वाचवू शकत नाही. इतक्या सहज तुला तुझं लक्ष साध्य करता येणार नाही. तू कोण मला थांबवणारा? आजपर्यंत मीच तुला अडथळा म्हणून मध्ये आलोय आणि आजही नाही, तुझी शक्ती मला अडवू शकत नाही. मी तुला आज नामोहरम करणारच. नागप्पा, आत्ता जाते मी इथून, पण इतक्या लवकर हार मानणार नाही मी. लक्षात ठेव, मी परत येईन, मी परत येईन. आता निसटली ही हातात ना. पण हा मोहन आहे कुठे? दिलेल्या शंखांचं केलंय काय त्यांनी? होणार होणार, सगळं चांगलं होणार, भलं होणार, उत्तम होणार. अरे मधुवंती अस्तित्वातच नाहीये, हाडळ बिडळ काहीच नसतं. बरं झालं मी त्या डॉक्टरकडे गेलो. मी उगाच इतके दिवस टाळाटाळ करत होतो. दुर्घटना असे देर भली म्हणतात ना, तेच खरं आहे. अरे तो कुठला कोणतो नागप्पा म्हातारा मला घाबरवत होता. म्हणे हे शंख घरी ठेव, नाहीतर मधुवंती तुझा सत्यानाश करेल. अरे हॅट, शंख दिले फेकून, बरं झालं. आता मधुवंती नाहीच आहे, तर ती माझं काय वाकडं करणार आहे. आय एम फाईन. आता सगळं चांगलं होणार आहे, सगळं चांगलं होणार आहे. मधुवंती गेली, मधुवंती गेली. मोहन! अरे काय विचित्रासारखं वागतोयस तू? तुला मी ते 2 शंख दिले होते, कुठे आहेत ते? काय केलंस त्याचं? दिले फेकून, कारण मला त्यांची गरज नाहीये आणि मला तुमचीही गरज नाहीये. अरे काय बोलतोयस काय तू? हे शंख तू फेकून दिलेस? हो. मी तुला त्याचं महत्व समजावून सांगितलं होतं, तरी फेकून दिलेस? हा, दिले, फेकून दिले. अरे काय बोलतोयस काय तू? हे खरं तेच बोलतोय. आता तुम्ही मला तुमच्या जाळ्यात अडकवू शकत नाही. तुमच्यासारख्या फसव्या माणसाच्या कृत्यांना मी बळी पडणार नाहीये. अरे मूर्ख माणसा, तुझं तू काय बोलतोयस ते तुला तरी कळतंय का? बुद्धी भ्रष्ट झाली आहे तुझी, मती गुंग झाली आहे. वेड लागलाय का तुला? वेड लागलं होतं,
पण आता त्यातून मी बाहेर पडलोय. अरे मला कळून चुकलंय की मधुवंती अस्तित्वातच नाहीये. आणि जर का मधुवंती अस्तित्वात नसेल तर तुमचं काय काम आहे इथे? माझ्याशी आणि माझ्या जवळच्या माणसांच्या भावनांशी खेळलात तुम्ही. निघून जा इथून. अरे तू काय बोलतोयस आणि कुणाशी बोलतोयस तुला कळतंय का? अरे इथे मी तुझं रक्षण करायला आलोय आणि तू मलाच घालू पाहतोयस. हो हो हो, अहो अजून किती नाटकं कराल? मला माहितीये तुम्ही कोणीतरी ढोंगी बाबा आहात. कुठून तरी माझी माहिती मिळवलीत आणि आला तिथे. मला तुमची गरज नाहीये. चालते वा इथून. विनाशकाले विपरीत बुद्धी. तू ज्या संकटात सापडलायस त्याची तुला कल्पना तरी आहे का? आणि त्या संकटातनं तुला जो वाचवू शकतो त्यालाच तू बाहेर घालवतोयस, तेही असं अपमानित करून. ठीक आहे, तुझ्या नशिबात जर नुकसानच लिहिलं असेल तर मी काही करू शकत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी परत मदतीला येणार नाही. प्लीज मदत करू नका. मला नकोच आहे तुमची मदत. फक्त एकच मदत करा. इथून जा. चालते वा. पस्तावशील मोहन, प्रचंड पस्तावशील. आणि त्यावेळेला वेळ निघून गेलेली असेल. यापुढे कितीही हाक मारली, मदत मागितली तरी हा नागप्पा तुला दिसणार नाही, सापडणार नाही. पस्तावशील तू. अरे जा जा. मला नकोच आहे. मी येणारच नाही तुला शोधायला. वा मोहन, अरे किती छान काम केलंस तू. मला ना खरं तर कळतच नव्हतं त्या नागप्पाचा बंदोबस्त कसा करायचा. पण तू तर एका झटक्यात होत्याचं नव्हतं करून टाकलंस. काय माणूस होता. मलाच धमकी देत होता. पण मी हाकलून दिला. नागप्पाला जा म्हटलं पण हाकलून दिलाय. बरोबर केलं ना? आता तुझ्या आणि माझ्यामध्ये कोणीच येऊ शकत नाही. आत्ता येते आणि तुला घट्ट मिठी मारते. अरे काय आलं असं ऑफ का दिसतोय? दीपू ते जरा हा जरा प्रॉब्लेम झाला ते दिसलंच मला चेहऱ्यावर. काय झालं ते सांग. हा हडकुळा कुठून आला आता मध्येच? तो आला होता. कोण? नागप्पा. परत मग काय नाही, मी त्याला हाकलून दिला. मी म्हटलं जा इथून. जा इथून. तर माझ्यावरच चिडला. मला म्हणाला की तुम्हाला पश्चात्तापाची वेळ येईल. मला हाकलून देताय, तुम्हाला त्रास होईल, पश्चात्ताप होईल तुम्हाला. तो काय काय बोलत निघून गेला रे. मग तू काय केलंस फायनली? कारण मी हाकलून दिला. मी त्याला एवढंच म्हणलो, जर का मधूच अस्तित्वात नाहीये तर तुम्ही इथून करणार काय? जा इथून. चालते वा. बेस्ट. हे तू डिरेक्टली तोंडावर बोललास ना. बोललो. मग आता काय टेन्शन आहे? काय मला भीती वाटते. नागप्पा म्हणाला ते खरं असेल तर, समजा मधू असेल आणि तिने मला त्रास द्यायला सुरुवात केली तर मग आता नागप्पाला कुठे शोधणार नाही का आपण? ए काका तू टेन्शन घेऊ नको. आपलं काय ठरलंय? डॉक्टरनी काय सांगितलंय? काय? की एकदा मनात ठरवलं की ती नाही दिसत आहे, किती नाही दिसणार. नाही दिसणार. मग आणि ती नाही दिसली तर प्रॉब्लेम सगळा सॉल्व्ह. कळतंय का? हा एक काम कर ना, डॉक्टर म्हणाले तसं कर. तू वो कर जिसमें मन रमे. हा गाणं म्हण. गाणं म्हणतो. नको गाणं नको म्हण. शिशी गाणं नको. गाणं ऐक. गाणं ऐकतो. नको गाणं नको ऐकू. गाणं काय ऐकायचं ते? चित्र काढ. चित्र काढतो ते चांगलं आहे. नको चित्र नका काढू. चित्र कशाला काढायचं? नकोच ते. त्यापेक्षा ना झाडांना पाणी घाल. झाडांना पाणी घालतो. पण डिगू इतक्या पावसाळ्यात झाडांना पाणी घालू? अरे पाणी घालणं इम्पॉर्टंट नाही, मन रमवणं महत्वाचं. कळतंय का? मन रमवणं. बरं मी जाऊन येतो. आईने मला सामान आणायला सांगितलंय, ते घेऊन येतो. मग आपण कॅरम खेळू. कॅरम फर्स्ट क्लास. अच्छा कॅरम मध्ये कुठे मजा? कॅरम मध्ये क्रिकेट खेळू. चालेल. क्रिकेट खेळू. खूप वर्षात नाही खेळलो. चालेल. बरं मी पटकन सामान आणतो, आपण क्रिकेट खेळू. तोपर्यंत तू झाडांना पाणी घाल. मन रम. चल येस क्रिकेट खूप दिवसांनी. मला दिगूच्या पावसाळ्यात झाडांना पाणी घालायला लावतोय, पावसाळ्यात आउटडोर क्रिकेट खेळायला लावतोय, उद्या स्विमिंग पूल मध्ये आंघोळ पण कर म्हणेल. काय मन रमवायचं ना तेच करतो.